इंदू तू कालच आले महाराज, पण तुम्ही रात्री उशिरा आला होतात ना, म्हटलं डिस्टर्ब कशाला करायचं, उद्याच बोलू. कुठे गेला होतात महाराज? अगं त्या फणसळकरांबरोबर तालुक्याच्या गावी गेलो होतो. मग येताना निगुसकर महाराजांना सुद्धा भेटलो. ते परांडा धाराशिव आमाप पाऊस झालाय तिकडं, खूप नुकसान झालंय बघ. निगुसकर महाराज गेलेत आता तिकडे. निगोस्कर महाराजांसारखी माणसं आहेत म्हणून समाजूबाई महाराज. बरोबर बोललीस. बरं मला सांग, तू तिकडे गेली होतीस, ते शाळेच्या बांधकामासाठी बिल्डर शोधणार होतीस, बँकेत ते करंट अकाउंट काय उघडणार होतीस, त्याचं काय झालं? सगळं चांगलंय महाराज. शाळेसाठी बिल्डर मिळाला आणि लवकरच आता इमारतीचं काम पण सुरू होणार आहे. माझ्यापेक्षा जास्त काम तर अधुक्षजच करतोय. आपली शाळा लवकरच सुरू होणार आहे बघा महाराज. आपण बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे याचा आनंद किती ओसंडून वाहतोय बघ चेहऱ्यावरून. साहजिक आहे म्हणा, व्हायलाच पाहिजे. चांगल्या गोष्टी नेहमी वाहत्या असाव्यात बघ. आपल्या गावात एकदा शाळा सुरू झाली ना की मुलांचं आयुष्य घडेल, आपली पोरं प्रगती करतील आणि मुख्य म्हणजे शिक्षणासाठी सुरू असलेली त्यांची पायपीट वाचेल ग. अहो महाराज, विठुरायाची कृपा आहे म्हणून सगळं मनासारखं होतंय बघा महाराज. अहो तुम्हाला सांगायचं राहिलं, विठू पंढरपूरकर भेटला होता. कोण? विठू पंढरपूरकर. तो विठू पंढरपूरकर म्हणजे तोच ना? तोच महाराज, तोच ज्यानं माऊलींची आळंदी दाखवली होती मला. तुम्ही पण तर ओळखता. तुला भेटला होता तो? अहो महाराज, खरंच भेटला होता. तुझ्यातलं लहान मूल अजून जिवंत आहे याचा फार आनंद होतो बघ मला. महाराज खरंच भेटला होता. अगं पण मी कुठं नाही म्हणतोय, भेटलाच असेल की तुला. विठुराया प्रत्येकामध्ये असतोच की. बर चला, मी जरा पंचायतीच्या ऑफिस मध्ये जाऊन येतो, मग बोलू निवांत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय ग हे काय झालंय? आणि तू होतीस कुठे इतके दिवस? ते माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं. मी तिथे गेले होते 3-4 दिवस. तिथे ना जरा गडबड धावपळ झाली ना, त्यात लागलं. तू नाहीस तर माझं प्रचाराचं काम पूर्णपणे थांबलंच होतं. आय एम सो सॉरी डॉक्टर. नो प्रॉब्लेम. आता कर जोर लावून. 2-3 दिवसात तू पळायला सुद्धा लागशील. अजून 2-3 दिवस? लोकांना 1 आठवडा लागतो. तुझा इलाज दस्तूरखुद्द डॉक्टर गोपाळ दिग्रसकर करतायत म्हणून तू लवकर दुरुस्त होशील. पण मला सांग, इतका मोठा डॉक्टर आणि या छोट्याशा गावात काय करतोय बरं? हा प्रश्न न विचारलेलाच बरा. ओके, ॲज यू विश. पण एक मात्र आहे, तुम्हा दिग्रसकरांमुळे विठूच्या वाडीतल्या लोकांना खूप मदत मिळते. आता तू डॉक्टर म्हणून मदत करतोयस, इंद्रायणी शाळा चालवते आणि अधोक्षज तर तो काय करतो? आई कमाईचा मोबाईल शॉप चालवतो. गुड फॉर नथिंग. डॉक्टर, तुझ्या विरुद्ध तो सरपंच पदासाठी दावेदार म्हणून उभा आहे, हे विसरू नको. तो माझ्या समोर काहीच करू शकणार नाही. डॉक्टर, त्याला एवढं अंडर एस्टिमेट करू नकोस. एस्पेशली तो मुंबईहून आल्यापासून गावातल्या लोकांचं मत त्याच्याबद्दल खूप प्रो झालंय. असा काय तीर मारलाय ग त्याने? म्हणजे तुला काहीच माहिती नाही? कशाबद्दल? शाळेबद्दल. गावातले लोक म्हणतायत की अधोक्षज महाराज दिग्रसकर आता त्यांच्यासाठी खूप काय करतील. करतील हा भविष्यकाळ झाला श्रीकला. वर्तमान काळात मी धावतोय या गावातल्या लोकांसाठी. मी आहे ना श्रीकला, म्हणून या गावातल्या लोकांचा गावामध्येच इलाज होतोय. नाही तर उगाच इलाज करण्याकरता त्यांना तालुक्याला जावं लागलं असतं, धावपळ वाढली असती, खर्च वाढला असता. हो, पण अरे पण काय श्रीकला? पण, बिन, किंतु, परंतु या शब्दांची ॲलर्जी आहे अगं मला. हे बघ डॉक्टर, तू काम करतोयस. लोकांचं परसेप्शन जे आहे ना, ते तुझं काम आहे ना श्रीकला.
माझं इमेज बिल्डिंग तू करणार होतीस, माझं सोशल मीडिया हँडल तू करतेस. मग डॉक्टर गोपाळ विठूच्या वाडीचा तारणहार हे का ठसवलं नाहीस तू लोकांच्या मनात? मी प्रयत्न करते, चालू आहे, इन प्रोसेस आहे सगळं. मग श्रीकला, लोकांच्या नजरेमध्ये अधोक्षज मोठा होतोच कसा? माझी रेष मोठी करता करता तू त्याची लहान करणार होतीस श्रीकला, केलीस? आणि जर केलीस तर मग लोकांच्या नजरेमध्ये अधोक्षज मोठा झालाच कसा? समजतो कोण हा स्वतःला? मी याची मदत करतेय आणि हा मला ऐकवतोय. हे बघ श्रीकला, तुला जमत नसेल ना तर मला तसं स्पष्ट सांग. हे सगळं करायला माझा मी समर्थ आहे. अगं, ज्याला 2 वाक्य सरळ बोलता येत नाहीत तो हरवणार का मला? हवा त्याच्या बाजूने असं दिसतंय. अच्छा, मग आता बघच हा डॉक्टर गोपाळ दिग्रसकर काय करतो ते. फक्त तुला नाही, अख्ख्या गावाला कळेल. दिलेली औषधं वेळेत ये, लवकर बरी होशील. डॉक्टर गोपाळ, तुझ्या मनातली ही खदखद अशीच भडकत राहील ना, याची कायम काळजी घेईन मी. तुझा राग, मनातली आग ही श्रीकला स्वतःच्या फायद्यासाठी वापरणार. आता हिच्यावरून तिला मारणार. सासूबाई, जावई बापू, ते चांगला बनत असलेला गेम त्याची वाट लावण्यासाठीच तुम्ही जन्माला आलात. अजिबात नाही. विंजे सरकारांचा जन्म हा आमच्या सासूबाईंना जिंकवण्यासाठीच झालाय. आणि हे काय सासूबाई, अहो खेळात तरी स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करू नका. आमच्या सोबत खेळा, आम्हाला हरवा, चला. त्यापेक्षा कामाचं बोला. हा, मुद्द्याचं असं आहे की आमच्याकडं 2 महत्वाच्या न्यूज आहेत. एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट. पहिली कोणती सांगू? तुम्ही असं करा, पहिलं वाईटच सांगा. काय ती कधी ना कधीतरी ऐकायचीच आहे ना. बरं, हे बघा, आपण मेवणे साहेबांना हरवण्यासाठी हातोनात प्रयत्न करतोय, पण निवडणुकीत मेवणे साहेब जिंकतील. गावात अशीच हवा चालू आहे. कामाची माणसं गावात आली ना का हवा बरोबर बदलते. मोहितरावांशी बोलणं झालंय माझं, ते पाहून घेतील अधोक्षजच्या हवेचं. चांगलंय. म्हणजे आता आपल्या टीम मधला कुठला मेंबर? बस ना, आता निघा. झालंय ना, निघा. इतक्या भर पावसात मी भिजत भिजत घरी जायचंय. त्या दिवशी ना मुंबईत सुद्धा पाहू. आधी मध्ये येत होती, मग काय काल ती गावातच नव्हती वाटतं. ही श्रीकला काही गुणाची वाटेना मला. काहीतरी गडबड आहे. कसली गडबड आहे तू? तुला सांगितलं तर पटणार नाही. मलाच संशय ठरवशील. हे तुम्हाला न सांगता कसं काय ठरवू शकतेस? सांगून तर बघ. शकुंतला काकींशी बोलले तेव्हा कळलं की श्रीकला गेले 3-4 दिवस घरी आलीच नाही. मग ती तिच्या घरी असेल. नाही आदू, म्हणजे काकींना बरं नव्हतं म्हणून बोलवणं पाठवलं होतं. तेव्हा कळलं की ती तिच्या घरीही नाहीये. आणि माझ्याशी बोलताना पण बोलता बोलता बोलली की मुंबईला खूप पाऊस होता. आदू, मला राहून राहून असं वाटतंय की ती श्रीकला आपल्या मागं मागं आली होती मुंबईला. काहीतरी काय आहे तू? झालं ते बघ, याच्यासाठी सांगत नव्हते मी तुला काही. बरं ठीक आहे, ती मुंबईला होती पण ती आपल्या मागेच होती, याचा काय पुरावा आहे? पुरावा? सगळ्या गोष्टी मी पुराव्यानिशी साबित करायच्यात का? माझ्या बोलण्यावर कुणालाच विश्वास नाहीये का? आदू, हे घर आहे की कोर्ट आहे रे? तू शांत. तू आधी नव्हती का अशी? नव्हती तू एवढी संशय नव्हती.
आता काय झालं काय माहित. तुझ्यावर इतका संशय घेतला कोणी तर चालेल का तुला? इंदू असं प्लीज नको वागू. प्लीज म्हणायची गरज नाही. बरं ऐक ना, मला ना खूप प्रचंड भूक लागली. तू तुझ्या हातचं पाणी जरी आणलं ना तर ते अन्न म्हणून खाऊन घेईन. गपरे, सरळ सरळ सांग ना, खायला पाहिजे काहीतरी. आणते. एक श्रीकला खरंच आमच्या मागे मुंबईला आली असेल. अहो दुसरी चांगली बातमी सांगायचीच राहिली ना. सांगा, ती पण सांगा. हा तर काय आहे ते तुम्हाला विठू पंढरपूरकर माहिती आहे ना. त्याचं काय? तसं नाही सासूबाई, पाठराखीनबाईंच्या संपत्तीचं विल बनवलं होतं तेव्हा तिथं कस्टोडियन म्हणून 3 लोकांच्या सह्या पाहिजे होत्या. हा माहिती. त्यातले एक आमचे व्यंकट भाऊजी, दुसरा तो तिचा आत्तोबा आणि तिसरा विठू पंढरपूरकर. हा जावई बाप, तुम्ही त्याचा पत्ता शोधून काढला की काय? आम्हाला तुम्ही जितके कामचुकार वाटतात ना तितके कामचुकार नाही आहेत. सांगा. आमचं कसं आहे ना सासूबाई, विंजे सरकार आहे आम्ही जर एखादं काम घेतलं ना तर आम्ही तुमच्याबद्दल नका सांगू, विठू पंढरपूरकर बद्दल सांगा. हा तर काय झालं, पाठराखीनबाई ना मेवणे साहेबांना सांगत होते की पाठराखीनबाई त्यांना भेटून आल्या विठू पंढरपूरकरला. आणि शाळेचं काम सुरू झाल्यानंतर शाळेची पहिली वीट विठू पंढरपूरकर लावणार. आणि त्या ठिकाणी मी माझ्या फायद्याचं करणार आहे. बघा ना सासूबाई, अहो गावात कुठं कुठं नाही शोधला आपण त्याला, आता साक्षात स्वतःहून समोर येऊन उभं राहणार. संधी स्वतःहून चालत आली म्हणतात ना, ते हेच असणार. आता ती वीट आणणारी पोरगी शाळेची वीट कधी ठेवते असं झालंय मला. चांगलीच बातमी आहे. बाप रे, मराठवाड्यात किती पाऊस पडतोय, किती नुकसान झालंय. आधू एकटाच काय बडबडतोस? हे बघ ना इंदू, अगं मराठवाड्यात पूर आलाय. लोकांच्या शेती, जनावर, घर सगळं वाहून गेलंय. हे बघ घरात पाणी शिरलंय बघ. मायो मायो, आधू अरे लय मोठं संकट आहे हे. असं पुरात सगळं वाहून गेल्यानंतर ना इंदू पुन्हा नव्याने हिमतीने उभा राहणं सोपं नसतं. विठुराया, या सगळ्यातून सावरण्याचं बळ दे रे त्यांना. आधू, पूरग्रस्त लोकांना आपण जर मदत पाठवली तर, म्हणजे सगळे गावकरी एकत्र मिळून त्यांनी जर सहकार्य केलं तर जेवणाचे पॅकेट्स, कपडे अशा काही गोष्टी त्यांना पाठवल्या तर. पाठवूयात, ड्युटी येते आपली. मी उद्या सकाळीच ना पप्याने इम्रानला फोन करून बोलवून घेतो. आलोच. विठुराया, पूरग्रस्त लोकांना मदतीची फार गरज आहे रे. गावकऱ्यांचं सहकार्य लाभू दे, त्यांच्या मनात मदतीची भावना निर्माण कर.